स्वतःचं घर मिळवण्यासाठी गुप्त पण 100% प्रभावी लक्ष्मी मातेचे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हे फार कमी लोकांना माहीत आहे. नंबर 1, गुरुवारी सकाळी पहाटे उठून झाडूने घर झाडताना मनात म्हणा, हे लक्ष्मी माते, माझं स्वतःचं घर या हातांनी उभं राहो. झाडू नेहमी ईशान्य दिशेने ठेवा. यामुळे घर खरेदीतील जे अडथळे आहेत ते दूर होतात. नंबर 2, शुक्रवारी तांब्याच्या ताटात गाईचं तूप आणि साखर मिसळून ठेवा. देवीसमोर दिवा लावा आणि म्हणत राहा, ओम ह्रीम श्रीम गृहलक्ष्मी नमः असं 11 वेळा म्हणा. हा उपाय घरासाठी लागणारे पैसे लवकर जुळवतो. नंबर 3, अमावास्येच्या रात्री पांढऱ्या कापडात 5 कवड्या आणि थोडेसे तांदूळ बांधून लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवा आणि सकाळी हे गुप्तपणे पाण्यात विसर्जित करा. हे घर खरेदीचा गती वाढवतो. नंबर 4, श्री सुक्तातील 16वा श्लोक दररोज वाचा. पद्मप्रिये पद्मिनी पद्महस्ते पद्मालये पद्मदला यताक्षी याचा स्पंदन घर आणि स्थैर्य दोन्ही आकर्षित करतं. नंबर 5, शनिवारी सायंकाळी पूर्व दिशेकडे पाहत बसून लक्ष्मी मातेचं सुवर्ण किंवा पितळी नाणं हातात धरून ओम श्री नमः असं 108 वेळा म्हणा. नंतर ते नाणं गुलकात ठेवा. ते गृहनिधी म्हणून ओळखलं जातं. नंबर 6, रात्री झोपण्याआधी उजव्या बाजूला पाण्याचं छोटं भांड ठेवा आणि मनोमन म्हणा, देवी लक्ष्मी गृह देई स्थिर देई धन देही. हे अडकलेली गृह स्वप्न साकार करतं. नंबर 7, पौर्णिमेच्या दिवशी देवीसमोर 7 वेगवेगळ्या धान्यांचा नैवेद्य ठेवा आणि नंतर तो पक्ष्यांना द्या. याने गृहयोग प्रबळ होतो आणि अडकलेले व्यवहार सुरू होतात. आता कर्जमुक्तीसाठी देवी लक्ष्मीचे 7 प्रभावी उपाय. ते उपाय पुढील प्रमाणे. त्यामधील नंबर 1, मंगळवारी सकाळी लाल कपड्यात 1 तांदळाचा दाणा, 1 हळद आणि 1 नाणं असं एकत्र देवी समोर ठेवा आणि 11 दिवसांनी ते वाहत द्या. आता वाहत द्या म्हणजे ते वाहत्या पाण्यात सोडा. हे उपाय आर्थिक अडचणी झपाट्याने कमी करतात. नंबर 2, शुक्रवारी संध्याकाळी ओम ऋणमुक्तेश्वरी नमः या मंत्राचा 118 वेळा जप करा. हा देवीचा विशेष रूप ऋणमुक्तेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे. नंबर 3, प्रत्येक अमावस्येला तुपाचा दिवा लावा. तूप शक्यतोवर गाईचं असावं आणि ओम श्री ऋणमोचने नमः असं म्हणत 5 वेळा हात जोडून मनापासून प्रार्थना करा. नंबर 4, घरातल्या उत्तर दिशेला लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा आणि दररोज थोडं पाणी शिंपडत म्हणा, हे देवी माझं ओझं हलकं कर. त्यानंतर नंबर 5, दर बुधवारी गाईला गूळ आणि गवत द्या. गवत होत नसेल तर फक्त गूळच. हा आर्थिक उपाय म्हणजेच हा उपाय आर्थिक दबाव कमी करतो. नंबर 6, पांढऱ्या कपड्यात 1 मूठ तांदूळ बांधून गोलकात ठेवा आणि फक्त नवीन पैसा आला की देवीला धन्यवाद म्हणा. याने हळूहळू कर्ज संपण्याची सुरुवात होते. नंबर 7, पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीचं नाव घेत झोपायच्या आधी उशीखाली 1 रुपया ठेवा आणि सकाळी तो दान करा. हे कर्ज निवारण यंत्र समजलं जातं. हे प्रत्येक पौर्णिमेला करायचं. व्यसनी नवऱ्याला सुधारण्यासाठी देवी लक्ष्मीचे 7 गुप्त आणि प्रभावी तोडगे. ते तोडगे पुढील प्रमाणे. त्यामधील नंबर 1, सोमवारी सकाळी देवी लक्ष्मीला गाईचं दूध अर्पण करा आणि मनोभावे म्हणा, माझ्या नवऱ्याचे मन शांत होऊ दे. ह्यानंतर नंबर 2, गुरुवारी संध्याकाळी पिवळा दिवा लावून ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा. याने घरातील ऊर्जा मंडळ जे आहे ते शुद्ध होतं. नंबर 3, दर शुक्रवारी तुळशी समोर थोडी साखर आणि तूप ठेवा व देवीचं नाव घ्या. हे नवऱ्याचं चिडचिड्या आणि व्यसनाच्या इच्छेला फार कमी करतं. नंबर 4, अमावस्येच्या दिवशी 1 लिंबू घ्या.
त्यावर ओम श्री नमः असं लिहा आणि नवऱ्याचं नाव मनात म्हणत वाहत्या पाण्यात घ्या. व्यसनाकडे याने ओढ कमी होते. नंबर 5, प्रत्येक सकाळी म्हणजेच रोज सकाळी नवऱ्याचं पाणी भरण्याच्या भांड्यात 1 थेंब गंगाजल टाका. हे नकारात्मक विचार शांत करतं. नंबर 6, दर मंगळवारी देवी दुर्गा आणि लक्ष्मी दोघींना लाल फूल अर्पण करा आणि म्हणा त्याच्या मनातून दुर्वासना निघून जाओ. नंबर 7, शनिवारी रात्री लक्ष्मी मातेचं नाव घेत 5 तुलसी पत्र त्याच्या उशीखाली ठेवा आणि मनोभावे प्रार्थना करा. याने हळूहळू त्याची मनस्थिती आणि वर्तनात बदल दिसून येईल. लक्ष्मी मातेचे खास रात्रीचे 7 थोडक्यात पण 100% प्रभावी उपाय. नवरा पैसा आणि सुख टिकण्यासाठी. 1, झोपायच्या आधी देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि म्हणा हे लक्ष्मी माते, माझ्या घरात प्रेम, पैसा आणि शांती तुझ्या कृपेने सदा राहू दे. नंबर 2, उशीखाली 1 रुपया ठेवा आणि सकाळी तो दान करा. हे रात्री झोपायच्या वेळेस ठेवायचं. याने तुमची लक्ष्मी स्थिर राहते. नंबर 3, नवऱ्याच्या उशीखाली रात्री झोपायच्या वेळेस 5 तुळशीचे पानं ठेवा. याने त्याचा राग आणि गैरवर्तन कमी होतं. नंबर 4, रात्री दक्षिण दिशेला पाय ठेवून कधीच झोपू नका. याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. नंबर 5, प्रत्येक दर शुक्रवारी झोपण्यापूर्वी तुळशीला जय लक्ष्मी माता असं म्हणा. याने तुमचं नातं घट्ट होतं. नंबर 6, झोपण्यापूर्वी उजव्या हाताने घराच्या कोपऱ्यात ओम श्री नमः असं 3 वेळा म्हणा. याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते. नंबर 7, पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री लक्ष्मीच्या फोटोसमोर गोड नैवेद्य ठेवा. याने तुमचं नशीब आणि पैसा दोन्हीही वाढतात. नवऱ्याला घराकडे ओढण्यासाठी देवी लक्ष्मी टिकवण्यासाठीचे 100% प्रभावी उपाय. ते उपाय पुढील प्रमाणे. त्यामधील नंबर 1, शुक्रवारी सकाळी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर नवऱ्याचं नाव घेऊन 1 लाल गुलाब फूल अर्पण करा आणि मग म्हणा हे देवी लक्ष्मी, जशी तू विष्णूच्या हृदयात वसतेस तशी माझ्या नवऱ्याच्या हृदयात घराचं प्रेम वसू दे. त्यानंतर नंबर 2, दर मंगळवारी संध्याकाळी घराच्या दारात तांब्याच्या वाटीत पाणी, थोडी हळद आणि लाल फूल ठेवा. याने नवऱ्याचा राग शांत होतो आणि तो घराकडे आपोआपच ओढला जातो. नंबर 3, अमावस्येच्या रात्री देवीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. हे वैवाहिक नात्यात प्रेम आणि स्थैर्य वाढवतो. नंबर 4, दर बुधवारी नवऱ्याच्या नावाने एखाद्या गरीब स्त्रीला पिवळं फळ, केळी इत्यादी काहीही तुम्ही दान करा. याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरात स्थिर राहतो. नंबर 5, गुरुवारी तुळशीजवळ थोडं दूध आणि साखर अर्पण करून म्हणा माझ्या घरात देवी लक्ष्मी कायम नांदो आणि नवरा घराकडे प्रेमाने वळो. हा उपाय खूप प्रभावी आहे. एकदा नक्की करून पहा. नंबर 6, शुक्रवारी रात्री नवऱ्याच्या उशीखाली थोडं गंगाजल टाका आणि मनात म्हणा हे देवी, त्याच्या विचारात घराचं सुख आणि स्थिर कर. याने नात्यात तुमच्या समज वाढते. नंबर 7, पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर सोन्याचा, पित्तळ किंवा मग तांब्याचा छोटा नाणं ठेवा आणि दोघांचं नाव मनोभावे घ्या. दुसऱ्या दिवशी ते पर्समध्ये ठेवा. ते घर सौख्ययंत्र बनतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता नक्की लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.